आज अचानक हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, अर्धांगवायू का वाढतोय? कधी विचार केलाय का? याचं एक मोठं कारण आहे रक्तातील ब्लॉकेज. आजकाल हाय बीपी, कोलेस्टेरॉल, डायबिटीज आणि सततचा ताणतणाव यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. ब्लॉकेज म्हणजे नेमकं काय? रक्तवाहिन्यांच्या आत चरबी, खराब कोलेस्टेरॉल, घाण साठते. त्यामुळे रक्तप्रवाह मंद होतो, हृदय, मेंदू, किडनीपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही. यातूनच सुरू होतात हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, छातीत दुखणं, दम लागणं आणि अचानक चक्कर येणं. पण चांगली गोष्ट काय माहिती आहे का? निसर्गाने आपल्याला काही फळं दिली आहेत, जी नियमित घेतली तर खराब कोलेस्टेरॉल कमी होतं, रक्त पातळ ठेवायला मदत करतात, ब्लॉकेज वाढवण्याचा धोका कमी करतात. नमस्कार, स्टे हेल्दी विथ सवितामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्तातील ब्लॉकेज कमी करण्यास मदत करणारी 10 महत्त्वाची फळे. पण लक्षात ठेवा, ही फळे औषधांचा पर्याय नाहीत. डॉक्टरांचा सल्ला, औषधे, व्यायाम हे तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग सुरुवात करूया. 1. सफरचंद. दररोज एक सफरचंद खाल्लं तर खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते, रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात. सफरचंदात फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. 2. केळी. केळीमध्ये पोटॅशियम, फायबर असते, यामुळे बीपी नियंत्रणात राहतो, हृदयावरचा ताण कमी होतो. 3. संत्री, मोसंबी. व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते, ब्लॉकेजचा धोका कमी होतो. 4. द्राक्ष. विशेषतः काळी द्राक्षे रक्त पातळ ठेवायला मदत करतात, हार्ट अटॅकचा धोका कमी करतात. 5. डाळिंब. डाळिंबचा रस रक्तप्रवाह सुधारतो, प्लाक साठू देत नाही, हृदयासाठी फारच फायदेशीर फळ आहे. 6. पपई. पपईमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहते, म्हणूनच वजन कमी, ब्लॉकेजचा धोका कमी. 6. अननस. अननसातील ब्रोमेलिन रक्त गोठण्याचा धोका कमी करतो, सूज कमी करतो. 7. बेरीज किंवा जांभूळ. बेरीजमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर आहे, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. 9. नासपती किंवा पेर. पेर फायबरने भरलेले आहे, त्यामुळे पचन सुधारते, कोलेस्टेरॉल कमी करते. ॲव्होकॅडो. हे फळ चांगले फॅट देते, खराब कोलेस्टेरॉल कमी करते, हृदय मजबूत ठेवते. तर मित्रांनो, ही 10 फळे नियमित आहारात घेतली तर रक्तप्रवाह सुधारतो, ब्लॉकेज वाढण्याचा धोका कमी होतो, हृदय आणि मेंदू निरोगी राहते. पण पुन्हा एकदा सांगते, फक्त फळांवर अवलंबून राहू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या, औषधं वेळेवर घ्या, दररोज 30 मिनिटे चाला, व्यायाम करा, तेलकट आणि जंक फूड टाळा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.